11वा अध्याय ऐकता झाली वाटे मनाची एकाग्रता. ऐसा अध्याय रसिक आता निरोपिला स्वामी. आता या ठिकाणी आपल्याला कसं आहे, या ग्रंथाचं आता आपण ज्याच्यावर आपण हा भाग घेत आहोत, ज्याच्यावर आपण काही विश्लेषण करून जे काही आपण सेवा या ठिकाणी सादर करीत आहोत, हे नामचिंतामणी याचं नाव आहे या ग्रंथाचं. म्हणजे नामाचा महिमा अखंड आहे आणि नामाचं चिंतन कसं करावं आणि अखंड नामचिंतनामध्ये कसं राहावं आणि नामचिंतनाचा काय लाभ होते आणि ते कशा प्रकारचं चिंतन केलं पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मन माझे शुद्ध झाले नाम जप करावा हृदय बिंबले. परी कोणी राहिले कोण नाम जपावे म्हणून आता या ठिकाणी म्हणले कसं आहे, म्हणले शिष्या म्हणतात माझं मन आहे ते शुद्ध झालं म्हणले आणि माझ्या मनाला आता ज्ञान बी झालं, बोध बी झाला, परंतु कसं जपावं हे मनामध्ये राहिलं म्हणजे. आणि मनुष्याचा मनधर्म आहे. मनोधर्म कसा आहे, ज्याचं चिंतन केलं, जे काय ऐकलं वाचलं बघलं तेच ध्यान करते मनुष्य आणि त्याचंच या मनाला ध्यान लागते. म्हणून याला संत संघामध्ये ठेवलं पाहिजे. शास्त्र अभ्यासामध्ये, संत श्रुतीमध्ये आपण जर समजा धार्मिक व्हिडिओ पाहिले, धार्मिक प्रवचन ऐकलं, देवाच्या नामाचा महिमा ऐकला आणि सतत तेच रोज रोज ऐकत राहिलो तर आपल्याला काय होते, तर नामस्मरणाची गोड ओढ लागते आणि मग ते नामस्मरण माणूस करते. आणि ते खंडित करून जर आपण दुसरंच काय पाहिलो, एखादं मनोरंजनाचं दृश्य पाहिलो आपण, तर त्याच्यामध्ये काय व्यर्थ भ्रमणामध्ये जाते आणि मन मग त्या नामाच्या चिंतनापासून दूर होते. हा या ठिकाणी सावधपणा बाळगायचं कारण आहे. आणि म्हणून आता म्हणले देवा सगळं ध्यानात आलेलं आहे, पण मला कृपा करून आता म्हणले पूर्णतः विधी सांगा म्हणले. कोण संप्रदाय कोण नाम पाहे आपण कोण जपावे ते मज सांगा गुरुराया. आता मग आता अनंत संप्रदाय आहेत जगामध्ये, अनंत संप्रदाय, अनंत भक्त, अनंत गुरु, अनंत प्रकारचे संप्रदाय. मग आपण कोणता संप्रदायाचं स्मरण राहावं, कोणत्या देवाचं भजन करावं, कोण्या गुरुला शरण जावं जेणे या जीवाचं तात्काळ हित होईल आणि व्यर्थ जाणार नाही भक्ती, ते कृपा करून समजावून सांगा देवा म्हणले. सद्गुरु बोलिले आपण एक शिष्य एक नेमान. सावध होऊन या जाण दत्त चित्ते परिसावी. त्या ठिकाणी सद्गुरु शिष्याला सावधान करतात, हे बाळका लेकरा, हे सत शिष्या ऐक बापा म्हणले, दत्त चित्त करून एक ध्यान देऊन ऐक म्हणजे. पंत पंत बहुत वर्णिते पंत म्हणजे काय न कळते. भेतादेत बोलते अभिमानाने आपुल्या. आता जगा पंत 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 बहुत बोलतात बाप्पा म्हणले. आता कसं आहे, ज्याचं त्यानं आपापल्याच पंथाचं वर्णन केलं आहे, आपापल्या संप्रदायाचं वर्णन केलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये अभिमानानं, गर्वानं, अहंकारानं त्याच्यामध्ये आम्हीच श्रेष्ठ आहोत, आमचाच देव अमुक श्रेष्ठ आहे, आमचीच भक्ती श्रेष्ठ आहे, आमचा संप्रदाय श्रेष्ठ आहे. हा भुली पडली जीवाला याच्यामध्ये आणि या अहंकारामध्ये, या भुलीमध्ये हा जीव अडकलेला गेलाय बाप्पा म्हणले. मत मतांतर स्थापिते भोळे भाळे फसविती. जीवाची काय होईल गते हे नेनती कोणीची. आणि मग आपलं काय करतात, तर मतांतर स्थापतात, ज्याचं त्याचं मत वेगळं आहे. मग भोळे भाळे भावी खात, भोळे भांबडे, ज्याला स्वतःचा विवेक नाही, ज्याला खरं खोट्याची जाण नाही, जे सांगलं त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच्या सांगण्यावर, त्याच्या ऐकण्यावर, त्याच्या शैलीवर आणि त्याच्यामध्ये त्यानं त्याच्याबद्दल जे काही प्रपंचाचं अमुक सुख होते, टमुक सुख होते, असं होते तसं होते, याच्यावर, या सर्व विधानावर हा जीव भुलून जाते आणि त्या ऐकणाऱ्याचंच त्याला खरं वाटते आणि ते बाकीचं काही शोधून पाहत नाही जीवाचं हित कशात आहे आणि मग ते भोळे भाळे भक्त याच्यामध्ये भुलिले जातात बाप्पा म्हणले.